सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती असताना त्यांनी नवीन नाशिक येथील महापालिकेच्या स्वामी समर्थ रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली। या भेटीमुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। पाथर्डी फाटा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना नगरसेविका किरणताई दराडे तसेच नगरसेविका प्रियंका दोंदे आणि नगरसेवक नितीन दातीर यांनी आरोग्यमंत्री आंबेडकर यांची भेट घेत स्वामी समर्थ रुग्णालयामधील दैनंदिन समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यानंतर आंबेडकर यांनी वेळ न दवडता थेट रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली। यावेळी आरोग्यमंत्री स्थानिक नागरिक, रुग्ण तसेच रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयामधील विविध समस्या आणि उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली। प्रभाग क्रमांक 27 मधील नगरसेवकांनी स्वामी समर्थ रुग्णालयाचा विस्तार करून ते 5 मजली आणि सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज करण्यात यावं, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते। याबाबत आरोग्यमंत्री आंबेडकर यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी शिवसेना नेते बाळा दराडे तसेच भाजप अनुसूचित जमाती सेलचे शहराध्यक्ष राकेश दोंदे यांच्यासह प्रभागामधील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटीमुळे रुग्णालयामधील विविध प्रश्न ऐरणीवरती आले आहेत। या प्रश्नांवरती आता ठोस कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। किरण आहेर, सी24 तास, नाशिक।